कुणकेश्वर मंदिर येथे धार्मिक स्थळे मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले। नामदार नारायण राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदिरातील नंदी व मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ करून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना नामदार राणे देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे कर्तृत्ववान पंतप्रधान लाभले असून त्यांच्यामुळे देशाची वाटचाल महासत्ता होण्याकडे सुरू आहे। जगात 11व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज 5व्या स्थानावर पोहोचली असून 2030 पर्यंत ती 3ऱ्या स्थानावर पोहोचून भारत महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अयोध्या येथे साकारलेले श्री रामलल्लाचे मंदिर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले। मोदी आपल्या कार्यकाळात देशाला आत्मनिर्भराकडे व महासत्तेकडे घेऊन जात आहे। मोदी देशाला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास नामदार राणे यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार अजित गोपटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, तहसीलदार विशाल खत्री, कुणकेश्वर सरपंच महेश तामाणकर, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, संदीप जाटण, बाळा खडपे, एकनाथ तेली, प्रकाश राणे आदी मान्यवर उपस्थित होते। उद्या 22 जानेवारी भारत देशाच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा अशी घटना उद्या घडणार आहे। भारतातील अयोध्या या ठिकाणी राम मंदिरामध्ये राम प्रतिष्ठान ची स्थापना माननीय मोदींच्या हस्ते 12:20 होणार आहे। राम लल्लाची स्थापना 12:20 मोदी साहेब करणार आणि त्याच्या पूर्व संध्येला म्हणजे आज देशातील जी देवळं आहेत, देवस्थानं आहेत, भाविकांना ती स्वच्छ करा। सणासुदीच्या आजच्या दिवशी त्या अगोदर आपण घर स्वच्छ करतो, देवाची पूजा पाठ करतो। त्याप्रमाणे उद्या देशामध्ये अयोध्या या ठिकाणी राम लल्लाची प्रतिष्ठापना होणार, मोदी साहेब करणार। आपल्या इतिहासातील एक अतिशय सुवर्ण अक्षराने लिहावा असा आशय मी समजतो। माझ्या आयुष्यात हा पाहिला मला मिळाला आहे, माझं भाग्य समजतो। पंतप्रधान या देशात झाले, कोणी राम मंदिर हा प्रश्न हाताळला नाही, कोणी नाही। राम मंदिर बाबरी मस्जिद काय राम मंदिर व्हावं प्रयत्न कोणी पंतप्रधान केले नाही। मोदी 2014ला आले, प्रयत्न केले, कोर्ट हायकोर्टात गेली आणि हायकोर्टात केस योग्यरीत्या लढवल्यानंतर हायकोर्टाने सांगितलेल्या जागेवर आज मंदिर उभा, मंदिर ज्याचं उद्या त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान पूजा करणार नतमस्तक होणार रामासमोर। आज एक प्रतिक्रिया वाक्य होतं, एक आपल्या महाराष्ट्राचे नेते, देशाचे नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार काय म्हणतात, 84 वय आम्हाला वाटलं आशीर्वाद देतील, चांगल्याला चांगलं म्हणणं, माणुसकीचा धर्म दाखवतील, पण नाही, सवयीप्रमाणे ठीक आहे, सगळं ठीक आहे म्हणे। जागा का बदलली तर तुम्ही जागा आणून द्यायची, इथे बसवा म्हणून काय काय जमत। एवढे वर्ष केंद्रात मंत्री होतात, महाराष्ट्रात 4 वेळा मुख्यमंत्री होतात, केलं का पुण्य काम देवाचं, देवधर्माचं? एखादं मंदिर बांधलं का? नाही, काय फक्त टीका करायची, ती पण मोदींवर, मोदी करतायत म्हणून। बांधवांनो, भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान मोदी या भारताला आत्मनिर्भर महासत्तेकडे घेऊन चाललेले आहेत। आपल्याला कुणकेश्वर देवाला प्रार्थना करायची आहे।
आमच्या पंतप्रधान आमच्या कुंटेश्वर देवाने उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य देऊ दे अशी आपण सगळेजण प्रार्थना करूया। आणि या स्वच्छता मोहीम कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने आता सहभागी झाला, कार्यक्रमाला शोभा आणली, याबद्दल तुम्हाला धन्यवाद। कुंटेश्वरला प्रार्थना करेन आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य कुंटेश्वराने द्यावं अशी प्रार्थना करतो। मला इथे आल्यानंतर हो साहेब इथे आल्यानंतर मान सन्मान आधार दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय ऋणी आहे। जय हिंद। पाहताय ना, स्वच्छता आम्ही करतोय, भाविकांनी यावं, दर्शन चांगल्या वातावरणात करावं, देवाकडे प्रार्थना करावी, मला चांगली बुद्धी दे आणि माझं कल्याण। मग कुणकेश्वर त्याचा विचार करून कल्याण करेल, म्हणून स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। अयोध्येला जाणार नाही का? अरे म्हणजे मंदिरात कोण जाईल, बाईक कोण देईल तुम्हाला? आम्ही नंतर जाता, उद्याचा दिवस आम्ही इकडे म्हणतो, म्हणजे गर्दी नको व्हायला आमच्यामुळे, म्हणून आम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये राम मंदिरांमध्ये जाऊन पूजा करणार, नमस्कार करणार। दादा, कारसेवक म्हणून फडणवीसांचा एक फोटो, उपमुख्यमंत्र्यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे कारसेवक म्हणून, तर त्याच्यावर विरोधकांनी असं म्हटलं की ते बालपणी फिरायला जाते वेळीचा फोटो आहे। हा चेष्टेचा विषय आहे विरोधकांचा, वास्तव नाही आहे, कळलं ना? हा, उद्या जर त्यांचे असे फोटो आले आणि आम्ही म्हणालो तर ही राजकारणातली सभ्यता नसलेले पुढारी आहेत विरोधातले, आणि म्हणून अशा प्रकारची चेष्टा करतात। म्हणत ते गेले, त्यांचा तो फोटो आलाय, व्हायरल झालाय, तुमचा एखादा झालाय का? थँक्यू सर। आवाज